गाईस, तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आहे अक्षताची स्पेशल रेसिपी आणि त्या रेसिपीमध्ये बनत आहे खारं वांग। आमच्या इकडे त्याला खारं वांग असं म्हणतात आणि ती फरमाईश आहे आनंदकडून, त्यामुळे आज आहे खाऱ्या वांग्याची फरमाईश। अजिबात ही रेसिपी बघून कुणीही घरी जेवायला येऊ नये। तर त्यासाठी अक्षतानं मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे। वांगे कापून घेतलेत, पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत आणि बारीक कांदा कापलेला आहे आणि टोमॅटो पण कापलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, आपलं काय म्हणतात त्याला, कढीपत्ता घेतलेला आहे आणि सोबत मसाले आहेत। फक्त हिरवी मिरची हाच मसाला असणार आहे, त्यामुळे ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तेल गेलेलं आहे। ह्या कढईकडे अजिबात बघून कोणीही नावं ठेवू नये, कारण ही कढई आमच्यासाठी खूप लकी आहे। तिचा एक कान तुटलेला जरी असला तरी ती बरेच वर्ष आम्ही जपून वापरतोय। तेलामध्ये गेलेली आहे मोहरी, जिरे आणि आता जाणार आहे कांदा आणि कांद्यानंतर टोमॅटो आणि हे सगळं फ्राय करून घेतल्यानंतर ती वांगी छान तळून घेणार आहे आणि मग ती बाकीचे जिन्नस आतमध्ये टाकणार आहे। तर सुंदर असं वांगी भरून झालेली आहेत। वांग्यामध्ये मस्त मसाला भरलेला आहे आणि इकडे कांदा, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता गेलेला आहे कढईमध्ये। हळद गेलेली आहे आणि टोमॅटो गेलेला आहे। आता थोडंसं जिरे पावडर, धने गेले मध्ये वांगी। बर, तिची रेसिपी घेण्यामागचं कारण असं आहे की आमच्या घरातली सुगर आहे आणि तिच्या अशा छोट्या छोट्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहणार आहे। फक्त तेलामध्ये वांगे टाकून तो गॅस आता एकदम मंद आचेवर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ती गरम पाणी करून टाकणार आहे। वांग छान फ्राय झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये जाणार आहे पाणी गरम केलेलं। आता सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। रेसिपीजसाठी आणि अक्षताच्या अधिक रेसिपीज तुम्हाला जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय कर सुगरण।